बादशाह सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील स्ट्राईकवरती डॉली आणि पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी दिवाले गावदेवी इलिमकडून कुणाल नेरुल एंड कडून त्याचा मार मध्यम गतीचा गोलंदाज शॉट टर्नमॅन शॉट फाईन लागलेला डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट शॉट स्क्वेअर ऑफ द पॉइंट ऑफ द बॅकवर्ड पॉइंट आहे. पहिला चेंडू व्हॉट अ लवली शॉट यार, किती आरामात गेला, बॅकपोर्टवर गेला, जागा बनवली, हॉरिझॉन बॅटमधून सबकन चेंडूला फरार 4 रन. येस गाडी वाजवली जातील जसं चौकार षटकार येईल. विकेट घेतला तर मीन रोशन मात्रे रोशन खास करून डीजे ऑपरेटिंग करताना टगोबाचा साऊंड रवींद्र शत्रुघ्न मात्रे खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीम फुलटॉसच्या सहाय्याने हा चेंडू डिलिव्हर केला, परंतु आरामात फ्लिक ऑफ द रिस्ट सिंगल घेतली. पहिलाच दर्जाचा स्क्वेअर ऑफ द बाउंड्रीच्या ठिकाणी चौकाने सुरुवात केली आणि सिंगल घेताना 5 वर स्कोर. 2 चेंडूचा खेळ येथे समाप्त. पहिले बॉलिंग मार्कवर गावदेवी 11 दिवाले कुणाल बॉलिंग मार्कवर. आता क्रिकेटचा मोठा टेनिस क्रिकेटला एक मोठं नाव एक्सप्रेस ऑफ द सानपाडा प्रमोद पाटील ऑन द स्ट्राईक. 40+ क्रिकेट पाहिलं तर 3-4 वर्षापासून खेळायला सुरुवात केली प्रमोदने. आता यंगस्टार मध्ये खेळताना स्ट्राईकवरती आहे कुणाल, त्याच्या समोर स्विचिटचा फटका, परंतु जोरदार अपील लावली अपील, परंतु अपील दोन्ही बाजूने होणं गरजेचं आहे. 2 संधी आल्या होत्या, एक एलबीडीची अपील, त्याच्यानंतर रनआउटची विकेटसाठी मात्र इथे अपील केली पण फेटाळली आहे. गुरुनाथ पाटील एक रेकॉर्ड आहे मध्य प्रदेश इथे जाऊन जवळजवळ 14 दिवस हा अंपायरने कमाल केली आहे. फक्त नवी नगरी परत मर्यादित नाता MP मध्य प्रदेश. कौतुक आहे गुरुनाथ पाटील, त्यांनी निर्णय दिला की बॅट्समन सुरक्षित आहे. सिंगल मिळते, सिंगल खातं कोल्डे प्रमोदने आणि धावसंख्यामध्ये 6 वर जाऊन पोहोचले. चला स्पीड अप करा. आम्ही समजू शकतो दोन्ही एंडकडे बॉलिंग टाकली जाते, त्यासाठी अतिरिक्त वेळ मात्र जातो नक्की, परंतु त्या गोष्टीकडे थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवूया आणि सर्व महत्वाचं अहमियत देऊया आपण वेळेला. टाइम इज मनी. सर चांगला उल्लेख केला गुरुनाथ पाटील सर यांचा देखील. बघा यूट्यूब नव्हतं सर, मात्र आज यूट्यूबच्या माध्यमातून गुरुनाथ पाटील यांचं हे आम्ही ॲज अ पंचगिरी म्हणून पाहिली, ऑफिशियल पंच, आणि मध्य प्रदेशपर्यंत जाऊन या ठिकाणी या नवी मुंबई शहराचं नाव कोरलं. या ठिकाणी ऑफ ड्राईव्हचा लाच ऑफ स्टोक 30 यार्डमध्ये तोपर्यंत डॉट बॉल. यस गुरुवर्य. येस नवी मुंबई ज्वेल्थ एंड आणि गणपती मंदिर. थँक्यू सो मच हरदेव. इन मात्र इथे सांगण्यात येतील. शेवटचा बॉल पहिला ओव्हर टाकताना अतिशय चांगली गोलंदाज खऱ्या चौकारीने सुरुवात केली होती, परंतु इथे धावसंख्या फक्त 6 वर. व्हॉट अ लवली कमबॅक गिवन टू द दिवाले 11 बाय कुणाल. मुंबई ज्वेल इन कडून गोलंदाज पहिला. इथे तिथे पहा काय घडलं. आउटफील्ड अतिशय मात्र भन्नाट आहे, त्यामधून फ्लिक ऑफ द रिस्ट दॅट इज लवली सुपर डुपर शॉट आणि 4 रन. दुसरा चौकार. खऱ्या ते पहिल्या बॉलने सुरुवात केली, चौकार नंतर शेवट गोड करताना याही चेंडूबान चौकार. धावसंख्येला ताकारले जय सानपाडा टीमला बिनगडीबाद 10. परीक्षा असल्या कारणाने अतिशय महत्वाचं वर्ष 10वी आणि तिथेच बोर्डाच्या परीक्षा असल्याकडे संगीत वाजणार नाहीये, कारण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला एकदम वेगळे वर्णन कणाटने देणारं वर्ष. त्यासाठी जे दुपारच्या सत्रामध्ये गाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकणं त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. अतिशय दमदार आमदार चषक 2026 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात दुसरा मॅच. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी 11 दिवाले आणि पहिली ओव्हर हाताळताना 10 धावा मात्र खर्च केल्या कुणालने. हा वेल खूप महत्त्वपूर्ण असेल. आता गणेश मंदिर कडून दुसरं ओट टाकण्यासाठी दॅट इज द ग्रेट क्रिकेटर ऑफ द विकी मुंबईकर. सुपर डुपर टेनिस क्रिकेट मोठं नाव. बऱ्याच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं अहम भूमिका निभताना सातत्याने दिसतात आणि नुकतीच भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे इथे जी NMTCA प्रेझेंटेड ती प्रीमियर लीग, ते प्रीमियर लीग मध्ये CBD
कडून आपलं कर्णधार नेतृत्व करताना सर्व गुण दाखवले होते आणि ते विजेते पद मात्र मिळवून देण्यामध्ये एक कॅप्टन म्हणून फ्रंटवर होता विकी. तो येतो गणेश मंदिरकडून आपलं पहिलं होल लेफ्ट हँड ओर द विकेट आणि समोर खेळण्यासाठी अतिशय एक्सपिरियन्स मॅन अनुभवी असा बॅटर एक्सप्रेस ऑफ द चांदपाडा प्रमोद पाटील. लेफ्ट हँड ओर द विकेट विकी कम्स इन बॉल. दॅट इज लवली बॉल फोर नो बॉलची घोषणा केली पहा. धाव जरूर मिळेल एक धाव अतिरिक्त मिळेल बरोबर बॅटनं काढलेले एक धाव म्हणजे 2 धाव मात्र पहिल्याच बॉलमध्ये. काय सटीक यासाठी ते 12 दिवस गुरुनाथ पाटील एकदम सन्मानाने MP येथे बनवण्यात आलं होतं. त्यासाठी आम्ही निश्चित त्यांना त्याचं क्रेडिट देऊ. सटीक निर्णय देण्यासाठी ओळखले जातात गुरुनाथ पाटील. पहिलाच बॉल एंड चेंज केले नो बॉल टाकल्यानंतर फ्री इंची संधी समोर डॉली घातक. अजूनही भूमिउत्तर मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे ते 5 षटकार अजूनही आम्हाला आठवतात. बरोबर कॉमेंट्री बॉक्स मधून ते अप्पर शॉट काय खेळले होते अजय डॉलीने. सलगचे 5 षटकार पहिलाच बॉल फ्री हिटला सुपर हिट करताना ओव्हर द लॉंग ऑन छरण षटकार. व्हॉट अ शॉट यार. त्या आठवणीला ताजाला केलं त्यांनी. 5 षटकार लगातार आणि दुसरा एंडला आहेत ना त्यांच्याकडून कॅश आलं होतं 2000 प्रमोद पाटीलने दिले होते ते 5 षटकारासाठी डॉलीला. व्हॉट अ शॉट यार. कडक स्ट्रोक आणि छरण. धावसंख्या सपकन पुढे जाताना जय सांडपाडा सरकले 18 वर 18. सुरेखाचे स्कोरिंग करता निशांत मात्रे. गतीमध्ये परिवर्तन गॅप आहे थ्रू द पॉइंट कव्हर. चेंडू पळाला आउटफील्ड फास्ट. चेंडू जिंकेल का माघारे सोडेल. माघारे सोडलाय इथे हारलाय मी म्हणेन फिल्डर आणि जीत करताना चेंडू फरार. चरण षटकार 4. डॉली सेट ऑन द फायर. 4 धावा अजूनही 8 केल्या जातील स्कोर मध्ये. धावसंख्या 22 वर. दमदार शानदार आमदार चषक. गणपत सेठ तांडेल एक सन्मानाचा ऐतिहासिक मैदान हरिदेव. जेव्हा जेव्हा फुल मैदानाचा विचार केला तर हे मैदान अतिशय मध्ये सर्वांची एक मोठी पसंती असते. ते मोठे पसंती असल्या ऐतिहासिक मैदान खेळलं जातं. आमदार दमदार शानदार चषक 2026 हा खेळ. दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क पण टीम कॅप्टन विकी मुंबईकर. पहिला चेंडू नो बॉल त्याच्यानंतर एंड चेंज केली. नेंड चेंज केली बॅकफुट वगैरे थ्रू द कवन पॉइंटने एक अतिशय दमदार स्क्वेड ड्रॉय. सुपर बॉलिंग यार सुपर बॉलिंग. यासाठी मात्र हा बऱ्याचशा जे मोठे टीम असतात व्यावसायिक त्यासाठी हा खेळाडू प्रत्येक मागणीतला खेळाडू आहे. प्रत्येक टीमसाठी मात्र ही मोठी मागणी असते. डिमांड असतो विकीला. त्याचा कटीमध्ये परिवर्तन ऑफ स्टंपला वाईट यॉर सुपर बॉलिंग बाय विकी. पुन्हा एकदा जिथे गॅप आहे गॅपला शोधून पोहोचेल का दमनूर नक्कीच पोहोचणार नाही. आउटफील्ड कडक होताना तिथे चेंडू होतो फरा. चरण व्हॉट अ शॉट बाय अजय डॉले. चरण दमदार फटका हपवले घेतलं. गतीमध्ये परिवर्तन पण स्वतः थांबला. चेंडूला येऊ दिलं त्याच्यानंतर लॉप केलं बरोबर मिड विकेट करून हा चेंडूला फरार 4 धाव्यांसाठी. काय खेळ आहे. 26 वर जाऊन पोहोचतो होता हा चौका डॉलेचा. टीम जय सांडपाडा 11 ला टॉस झाल्यानंतर बॅटिंग करतात. दमदार सुरुवात आमदार चषकामध्ये. स्कोर पोहोचतोय 26. 23 हा मोठा वाटा उचलला त्याने 26 मध्ये. याचं स्पष्ट येते का डॉली किती खुखार बॅटिंग करताना एकदम आक्रमकतेचे दर्शन घडवताना डॉलीची खेळी. पुन्हा एकदा विकेटचे पार्टीमेट शॉर्ट मॅन त्याला बीट करताना खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्राचा पुरेपूर फायदा चेंडू होतो. पुन्हा एकदा मी म्हटलं आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्या अनुषंगाने चेंडू आणखीन सीमारचे किती वैतागले पहा विकी. जिथे 21 धावांमध्ये मुश्किल मने बनवू शकली असती तिथे मिळतात चौकार. खराब प्रदर्शन. जीव तोडून विकी मुंबईकर टीम कॅप्टन आहे. गावदेव दिवाले 11. अशा परिस्थितीत जर गफलत करणं अशा चुका केल्या तर धावसंख्या जवळजवळ 90च्या घरामध्ये जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड असताना धावसंख्या पोहोचते 30च्या घरामध्ये. बिनगडी बाद 30 अशी शानदार सुरुवात या चौकार्यात 27 वर जाऊन पोहोचलाय अजय. ज्यात एक शानदार षटकार आणि हा चौकार त्याच्या बॅटमधून 5 चौकार 1 षटकार का खेळी आहे. फक्त 1 सिंगल घेतले. 5 मध्ये 20 दिल्यात अजून कॅप्टनने. खूप कॉस्टली. आवाज आला अबे फ्रॉम द बॉडी. गॅप आहे. गॅपला भरून करताना
वाईट इज लॉंग ऑफचा शतचंडी एक्स्ट्रा कव्हर येतो चांगल्यासाठी थ्रो मध्ये फक्त एक धाव मात्र मिळते. एकने तो जातो 28 वर. 2 मॅन्डेटरी पॉवरचा खेळ झाला समाप्त. या 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये शानदार अशी सुरुवात करताना धावसंख्या मात्र जय सांडपाडा 11 बिनगडी बाद 31-31. गुरुनाथ पाटील पाण्याची मागणी करतात. रखणारे एकदम उष्ण असं तापमान आणि त्या उष्ण तापमानामुळे खेळल्या जाते आमदार चषक. दुसरी मॅच पहिली मॅच आपण पाहिली के ग्रुप शहाबाज विरुद्ध आराध्य 11 साईवाडी करावे. त्या मॅच जिंकली के ग्रुप शहाबाजने. काय बॉलिंग टाकली यार. 71 धावा जे आव्हान होतं ते डिपेंड केलं. त्यासाठी सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहताना पाहिले आणि तिथे पाक केलं. अर्थातच आराध्य 11 साईवाडी करावे. कुठे जाऊ नका के ग्रुप शहाबाज. या टीम जी मॅच आहे त्या मॅच मधला विजेता टीम लगेचच तुपल्या जवळ असेल खेळण्यासाठी. ती मॅच तुमच्या विरुद्ध होतील लगेच. तिसरी मॅच स्पीडअप करा असं टीम जी मीटिंग घेतल्या ते मीटिंग मात्र घेऊ नका. कारण इथून मीटिंग घेतल्यानंतर पूर्वत जे फील्ड प्लेसमेंट आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ खर्च होऊ शकतो. वेळीची बचत ही काळाची बचत आहे मित्रांनो. शानदार असं रखरखच्या उन्हामध्ये हे आमदार चषक खेळवलं जातं. दुसरी मॅच पहिला इनिंग तिथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तिथे दमदार सुरुवात करत आहे. खास करून अजय पाटील जे डॉले आहेत त्याची 28 धावांची खेळी 31 मध्ये 28. दुसऱ्या एंडला एक्सप्रेस ऑफ द सांडपाडा बॉटल लेके आ रे बॉटल लेके आ. याच दरम्यान आपण पाहताय या व्यासपीठावर आदरणीय मान्यवर पाहुणे विनोदजी शहा साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहताय. वेलकम सर. जाऊया कॉम्बॉक्समध्ये गुरुवर्य महागुरु सँडी सर यांचं विश्लेषण आपण पाहताय. आमदार चषकाची दमदार स्पर्धा. सँडी सर बघा 2.5 लाखाचं पारितोषिक आहे तब्बल आणि प्रवेश फी फक्त 11,000 आहे. बेलापूर मतदारसंघाकरता या 24 संघांकरता ही खूप मोठी स्पर्धा आहे. मी म्हणेन एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेचं विवरण. बाईक दिसते आपल्याला तब्बल 1 लाख रुपयांची. प्लेअर ऑफ द सिरीज द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तृतीय क्रमांक 75,000 आणि लाख मोलाच्या या चमचमात्या ट्रॉफीज दिसतात या उजव्या बाजूला या व्यासपीठावर. सँडी सर. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. थँक्यू सो मच. नो प्रश्नच उडत नाही. एवढी सुंदर आणि दे पेमेंट ही स्पर्धा. केवळ फक्त 11,000 2.5 लाखचं प्राइज आणि प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावरून एक ई मोटरसायकल. 2 ओव्हरचा खेळ तर 31 वर बिनगडी बाद. तिसरा ओव्हर पहिल्या चेंडू खोळात टाकले तर 2 ऑन द बॅट सिंगल घेतलीये. 32 होते सिंगलने. जय सांडपाडा 11. विचार केला तर जयंत सांडपाडाचं निवृत्ती याने खरं तर खूप मात्र त्याचे आभार व्यक्त करतो प्रमोद. जेव्हा जेव्हा खेळतो तर निवृत्तीला कधीच विसरत नाहीये. कारण खऱ्या अर्थाने नवी मुंबईच्या विभागाच्या बाहेर खऱ्या अर्थाने कोणी मला जर खेळवण्याचा संधी दिली असेल तर निवृत्ती याचे आभार व्यक्त करताना सातत्याने प्रमोद. दॅट इज अ लवली बॉलर इन टू द ब्लॉक. पायाना दौडलंय पण बॅटला लागल्यानंतर पायाना आदळले का नेबा. फक्त पायाला लागल्यानंतर एक घोषणा केली जाते लेग बायची. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे जाताना पोचते. स्कोर बोर्डते ती जय सांडपाडा 11 33 धावा. लेस बांधताना कुठेतरी हा अजय पाटील चांगली खेळी. आतापर्यंत 1 षटकार 5 चौकार सहाय्याने तो पोचले. वैयक्तिक 29. कमबॅक करून देतं थोडं अजयच्या त्या आक्रमक मूडला आवर घ्यायला लागेल बॉलरला. सुपर बॉलिंग यार. परफेक्ट डिलिव्हरी इन टू द ब्लॉक. क्लास. या प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकायला लागतील. अगर अन्यथा तुमच्या विरोधामध्ये आक्रमक जे धोरण अवलंबलंय त्याला रोखायचं असेल तर या चेंडूची निश्चित डिलिव्हर होणे गरजेचे आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो गावदेवी 11 दिवालेकडून निखिल. चांगले खेळ जमलेल्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांचे मी आमदार चषक 2026 मध्ये हृदयापासून हार्दिक स्वागत करतोय. आता प्रमोद पाटील आहे निखिलच्या समोर. राईट अँड राऊंड द विकेट.
ओ माय गॉड फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस द हिट टू द स्टंप दांडीगुल पहिलं विकेटचं पतन पहिला हादरा जय सांपाडा टीमला एक्सप्रेस सांपाडा प्रमोद पाटील बॅक इन टू द पॅव्हिलियन गडी क्रमांक इथं बाद होते जेव्हा धावसंख्या आहे टीमची 34 वर पहिला हादरा. दुपारच्या सत्रात आपण पाहणार आहोत गजानन तुर्बे च्या विरुद्ध प्रचिती 11 आई गावदेवी शिरवणे. वाशी बॉयजच्या विरुद्ध मत कुशल 11 जय गणेश सारसोळे या लढती 8 टीम आज खेळतील. उद्या 8 आणि रविवारी मेगा फायनल मध्ये 8 असे 24 संघ उतरले. तब्बल 2.5 लाख फक्त 11,000 प्रवेश फी. याच्या सर्व सांगून जाते की स्पर्धा किती व्यासपीठ मात्र आपल्या लाडक्या खेळवणं देण्यासाठी ओपन केलेले आहे. खुळं केलेले व्यासपीठ नावाजलेलं ऐतिहासिक मैदान गणपती एस्टेट तांडेल. 51 सर क्रिकेटर तर दिलेत परंतु एवढ्या ऐतिहासिक मैदान हे राखून ठेवल्याबद्दल सर्व श्रेय जाईल करावे ग्रामस्थ. 40+ असतील दोन्ही टीम 40+ ए 40+11 संपूर्ण करावे 11 करावे ग्रामस्थ मंडळ करावे यांचे जेवढं कौतुक करो तेवढं कमी असे. राकेश लाजवाब मैदान मोजकेच मैदान आहेत ज्याने 360 मैदान याने दिले. गणपती सेठ तांडेर रामलीला सारसोळे तदनंतर लॉर्ड्स ऑफ द नवी भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे याचा आवर्जून उल्लेख केला होता जेव्हा 360 मैदानाचा विचार येतो तेव्हा. राईट आर्म व्हेरी गुड बॉलिंग सट्टिक लाईन लेंथवर कमबॅक करून दिले निखिलने. सुपर बॉलिंग यार लवली रनिंग बिट विकेटच्या तालमेल चांगला साधला आणि नवीन आला बॅट्समन आपण पाहू शकतो सुनील निकम चांगला खेळाडू. या 2 धावसंख्या पुढे सरकते. तिसरं ओव्हर चालू असताना जय सांपाडा 11 ची 1 गडी बाद 36 धावा. लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हर पैकी मी कमबॅक करून दिला कारण 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 31 धावा होत्या. त्याच्यानंतर कम्मालेचं कमबॅक करून दिलं निखिलने. क्लेबर बॉलिंग सट्टिक लाईन लेन येस इथे जोरदार इथं खायशे दे सुनील निकमची. व्हॉट अ शॉट बरोबर व्यासपीठाला सलामी जिथे बाईक आहे त्या बाईकला सांगितलं जरा तिच्याकडे माझा डोला आहे असं सांगणार षटकार. सिक्सर आमदार मध्ये हा धमाकेदार षटकार आमदार चषक लाजबा षटकाराने गोड शेबट केला. तिसरे ओव्हरचे बॉल सट्टिक टाकले होते. एक हलकीशी चुकी गेली फुरेंचा चेंडू त्याच्यानंतर लॉप केला जिथे उडवलं जिथे बाईक आहे मालिकवेरसाठी त्या मालिकावीर बाईकच्या जवळ सुनीलचा षटकार. तिसरा ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या षटकानंतर 42 धाबा 14 त्रिक 42 14 धाबांच्या सरासरीने 1 गडी गमावल्यानंतर जय सांपाडा एकदम सुस्थितीमध्ये. अजून सुनीलचा तो खेळ आम्हाला आठवते जिथे करसन भगत डे नाईट क्रिकेट अफलातून बॅटिंग केली होती. त्यानंतर थोडा कमी फॉर्म पासून झुंजत होता सुनील निकम परंतु पहा फॉर्म मध्ये येणारा षटकार सांगतोय की येणारा दिवस येणारा जो काल आहे तो काल पुन्हा एकदा तुझा स्वागत करतोय. षटकार मारलाय चांगली खेळी करताना मग दुसऱ्या एंडला डॉली खेळतोय वैयक्तिक जवळजवळ 29 वर बरोबर ना 29 चेक. या दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय मान्यवर पाहुणे चंद्रकांत कोहली साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होताना आपण पाहताय. वेलकम सर. आपण आलात आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपले शब्द सोमणार नेहमी स्वागत करतोय. राईट आर्म राउंड द विकेट पहिला बॉल हाऊ मे द बॉल चान्स फॉर द कॅच विकी एलएस चेंडू खाली सोडणार नाही जेल सॉफ्ट डिसमिसल. पहिला विकेट प्रमोद गेला होता जेव्हा धावसंख्या होती 33. नंतर मात्र डॉली त्याच्या हातीला जाताना डगआउट मध्ये परतलाय. जाता जाता त्या सुरेखाचा खेळ केला 30 धावांचं योगदान दिलं ज्याच्यामध्ये 5 चौकार 1 षटकारांचा समावेश होता. लाजबाब बॉटचा उपरी किनार लागला तिथेच डाऊन द बॉल शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षण छान असं झेल टिपताना खेळी मात्र त्याची खेळी समाप्त. एंड ऑफ द इनिंग बाय अजय एक बॅक इन टू द पवेलियन. 2 गडी बाद होते 42 वर. जेव्हा टीम चांगली फलंदाजी कौतुक करायला लागेल डॉले अजय पाटील याचं. आता नवी दोन्ही फलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये खेळण्यासाठी सुनील निकमने त्या एंड कडून खेळताना गणेश मंदिर त्या एंड कडून बॅटिंग करताना मग चांगला षटकार ठोकला. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर विजू मांडलिक. खऱ्या अर्थ कारकिर्दीला ऍज फिल्डर म्हणून सुरुवात केली होती विजय मांडलिकने परंतु का 4थ्या क्रमांकावर आपली जागा फिक्स केली.
राईट आर्म ऑन द विकेट. सुपर बॉलिंग, स्विंग इन द मिस, टप्पा पडल्याने घेतले स्विंग, दॅट इज सटिक. चांगली गोलंदाजी. खरं त्याने शानदार असा पुरेपूर फायदा घेतला होता पॉवर प्ले मध्ये. दोन विचार केला तर जय सांपवडे, पण तदनंतर आलेख थोडासा खाली घेतला. जे निखिलने कमाल केली त्याच्यानंतर आता बॉलिंग टाकताना कुणाल, त्याने पहिलं ओव्हर हाताळला. मॅन्डेड पॉवर प्ले कुणाल दिसला होता आणि जबाबदारी बिकी मुंबईकडे त्याच्यावर सोपवले गावदेवी 11 दिवाळीकडून. एंड आहे गणेश मंदिर, त्या एंड कडून बॉलिंग टाकताना कुणाल इथे मध्ये थांबणार नाही. बरोबर मधोमध घेतले, बॅटचा स्वीट साऊंड दाखवताना बरोबर बॅकवर्ड डिस्वेलेच्या वरून आला. विजयच्या बॅटमधून दर्जेदार षटकार, सिक्सर. 6 धावसंख्या पुढे सपकन पुढे सरसवत जाते 48 वर. आतापर्यंत विचार केला तर या इनिंगचे अजूनही बॉल आहेत बाकी 9. प्रेक्षक लाईव्ह कैलाश मात्रे असतील, नितेश भोईर, एक चांगलं सुरेख असं वाणीमध्ये ज्याच्या सातत्याने समालोचना ऐकता. त्याच्या वाणीमार्फत हे थेट प्रक्षेपण आहे. प्रेक्षक पाहताना जे प्रेक्षक जोडले ना त्याचं सरस स्वागत करतो आम्ही. बोलेन त्याच्या ऑन ड्राईव्ह केलं, दुर्वन शतरक्षण येईल, फील करेल, फक्त सिंगल मिळेल. सट्टिक थ्रोने 2 धावासाठी मात्र माग केली होती, परंतु त्याच्यावर पाने फिरवताना थांबवलंय सुनीलला विजयने. पहिल्याच बॉलवर ते शानदार षटकार टाकून आपलं दमदार खातं खोळलं होतं सुनीलने. 49 झाल्यात. लॉंग ऑन लॉंग ऑफ खडक केले. डिब एक्स्ट्रा कव्हर पाहू शकतो. कुणाल बॉलिंग मार्क पर समोर सुनील. ओ माय गॉड, काय कडक बॉल यार. अगोदर तो ऑफ स्टंपच्या बाहेर होण्याचा खेळ प्रयत्न केला, प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि तिथे डावी एष्टी मात्र आडवी करताना दांडी गुल त्रिफलाचित सुनील परतलाय. इथून जय सांपाडे संघाला 3रा हादरा. सुनील निकम ज्याने शानदार असं दमदणीत सुरुवात केली होती, षटका ठोकून आपलं खणखणीत खातं कोळलं होतं, परंतु कुणालची गोलंदाजी सुपरबली ऑफ स्टंपच्या बाहेर. त्याच्यानंतर चेंडू हवेमध्ये वळवला आणि धडकला सरळ डाव्या एष्टींवर. ओ माय गॉड, किती वेग होता बा हरदेव. का ती डावी एष्टी फक्त वाकवली नाही तर तोडली. एवढा भन्नाट वेगवान सिक्सर. आणि हरदेव मला सांगता सिक्सरची कमाल आहे. डेफिनेटली सिक्सरची कमाल आहे. खूप हेवी आणि खास करून 40+ मध्ये हा सिक्सर वापरला जातो. किती चेंडू मध्ये परिवर्तन झालं. गुड शॉट आले, त्याच्यानंतर MRI बॉल आले. MRI बॉलमध्ये तो शेखरचा मी कौतुक करतो. काय भन्नाट गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज आमचे शेखर टाकायचे. येस, टेनिस मध्ये थोडेसे बोट मध्ये इंजुरी यायल्यानंतर हरदेवचं मत आहे आणि मी त्याचे सहमती असेल. हरदेवचं बऱ्याचशा डोळ्यांना इंजुरी झाली, बोटांच्या जवळ जर वाकवले गेले त्यासाठी चेंडू मात्र विजय तांडेल तिथेच टेनिसचा सचिन थांबवला गेला. छान माहिती देताना हरदेव, थँक्यू सो मच. मॅचकडे वळणार आहोत. धावा लागल्यात 49 3 गडी बाद. दुसरी मॅच आपल्या भेटीला आमदार शानदार चषक आपण पाहतोय. शेवटचा बॉल, 4था ओव्हर. कुणालने कमाल केली यार. जिथे धावा जवळ 70, 75, 80च्या आसपास जाणार होत्या, त्याला रोखण्याचं खरं काम केलं मी म्हणेन निखिल आणि खास करून कुणालने. पुन्हा हवेमध्ये बॉल, चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड, पशामध्ये चेंडू उडाला. खराब क्षेत्ररक्षण विकेटच्या पाठीमागे आपण पाहू शकतो. गावदेवी 11 दिवाले सुमार त्याच्याचं क्षेत्ररक्षण पाहिलं, झेल सुटला. आदरणीय कमलाकर जे पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय कमलाकर पाटील, सहर्ष असं स्वागत आहे तुमचं. आमदार चषक 2026 दमदार आयोजन. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफंक 50 वर. 3 गडी बाद 50. खूप गरमीचं आणि गरमीच्या वातावरणामध्ये प्रचंड उष्ण असं तापमान, जवळजवळ 40च्या आसपास, आणि तापमानात खेळले जाते गणपती तांडेल ऐतिहासिक मैदानावर आमदार शानदार चषक 2026 हा बेहतरीन आयोजन. पहिला दिवस, दुसरी मॅच, पहिला इनिंग खेळताना दुसरे मॅच मधला 4 ओव्हर संपलेत. तिथे 50 वर 3 अशी सद्यस्थिती आहे. जैन सातपाडा टॉस झाल्यानंतर आमंत्रण दिलं गावदेवी 11 दिवाले टीमने. आता अखेरचं ओव्हर, हाणामारचं ओव्हर टाकण्यासाठी विशाल निषाद
निशांत कोळी. निशांत कोळी गावदेवी 11 दिवालेकडून हा नंबरच्या षटकामध्ये समोर खेळण्यासाठी आता त्याच्या समोर आहे विकास यादव. पिचिंग डाऊन द लेग स्टंप, वेगाच्या प्रेमात पडला आणि तिचे लाईन मात्र विसरून गेला. पहिलं ओर जे टाकलं होतं कुणाला सटीक टाकलं होतं, पण यावेळेला आपण शेवटचं ओट टाकता पहिला चेंडून अगदी दिशेपासून भरकटला गेलाय बॉलर निशांत. 51 धावा, 51 पोहोचते 3 गडी बाद. डीप एक्स्ट्रा करा पाहू शकतो, लॉंग ऑन लॉंग ऑफ खडे केले. मिड विकेट डीप डीप स्क्वेअर लेग. 38च्या ऍट मध्ये शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन आहे. फटका चांगला आहे, मजबूत आहे, टायमिंग आहे क्लोजली. दॅट इज अ स्टन डाऊन डिलिव्हर. षटकार शेरान, बेहतरीन स्ट्रोक. यादव खूप चर्चेमध्ये, सूर्यकुमार यादव असेल आणि आता नुकताच विकास यादवच्या बॅटमधून अक्षय पटेल आणि सूर्यकुमार यादव जुगलमध्ये आपण पाहिले असेल. एक मॅच ड्रॉप केल्यानंतर खूप वैतागलं होतं अक्षर पटेल, खास करून सूर्यकुमार यादव. पण टीमचं हित समोर तुला गाळलेलं होतं असं मत होतं सूर्यकुमार. पण या यादवचा फटका विकासाचा बेहतरीन षटकार. धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या धाव फळकावर पोहोचताना अलाउन द कार्पेट डिस्पेअर लेगला शत्रक्षण तैनात प्रोटेक्शन करते. हिल फील करेल तोपर्यंत एक घेतली, एक नंतर चेंडू फेक सावकाश गतीने जाईल तोपर्यंत आरामात 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. 59 59 फॉर 3 जे सनपाडा 11. 3 गडी बाद 59. शेवटचं ओट टाकताना बॉलिंग मार्फत निशांत. विचार केला, वाईटने सुरुवात केली, षटकार ठोकला. विकास यादव नंतर 2 घेतल्या. शेवटच्या ओट टाकताना आतापर्यंत 2 बॉल टाकलेत आणि 9 धावा खर्च. म्हणजे 70 पर्यंत जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार, कारण 59 बनल्या. मे बी पॉसिबिलिटी क्रॉस द 70+ आणि तिथे मॅचला मजा येईल. तेव्हा खरं कसोटी असेल एक भेदक माऱ्यासमोर एक कुशलता आणि संयमभरी बॅटिंगची. काय क्लास शॉट आहे, ऑन द अप. हा नेत्रदीपक षटकार, क्लास यार, तारीफ करतोय आम्ही फटक्याची. टप्पा पडला, टप्पा मिळाला, दॅट इज द ऑन द अप ओर द लॉंग अप. दॅट बेहतरीन सिक्सर, सुपर स्ट्रोक, मॅग्निफिसेंट अँड टेरिफिक शॉट बाय विकास यादव. पहिला वाईट षटकार, 2 पुन्हा षटकार, 3 चेंडूचा खेळ जमलाय. आतापर्यंत विचार केला निशांतने धावा दिल्या तब्बल 14-15 धावा. 2 षटकार, 2 आणि 1 वाईट. धावसंख्या जाते 6 ने पुढे 65 वर 65. मजा येईल आता मॅचला. 3 बॉलचा खेळ अजूनही मात्र शेष आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा वळवले, टर्न केले, मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे तैनात, प्रोटेक्शन करता फील केले. तिथे माझा धाव दुसरीची, येस पोहोचेल का? व्हॉट अ लवली, काय नजारा होता. फिंगर गन ऑफ, सुपर सटीक थ्रो. कुणाल ज्याने 2 ओव्हर टाकलं. म्हणतात ना गोलंदाज असतात ना हरिदेव, त्याचे जे खांदे असतात खूप मजबूत असतात. जहीर खान, सचिन, रमेश तेंडुलकर यांचे खांदे मजबूत असतात. तुम्ही कधी जा सीमारेष त्यांचे थ्रो पा सट्टीक, तशीच या गोलंदाज कुणालची सट्टीक थ्रो. दुसरी धाव घेताना थोडस बॅट पोचच्या बाहेर होती आणि तिथे एष्ट्या विखरल्या. चांगल्या थ्रोने कलेक्शन करताना विकेटने आणि तिचा 4था विकेट मैदानाच्या बाहेर. पण तारीफ करतो आम्ही विकास यादव, सुपर. कमी बॉल मध्ये जास्त धावा, स्लॉग ओव्हर मध्ये दमदार अशी बॅटिंग केली. तो परतलाय. गडी क्रमांक 4 बाद होताना 4 गडी बाद. स्कोर लागले धाव फलकावर 66 धावा, 66. वाईट त्यानंतर येस वाईट 6, 2 षटकार आणि विकेट. म्हणजे 2 बॉलचा खेळ अजून शेष आहे. 2 बॉल टू गो. नितेश वास्कर, वितेश वास्कर टप्पा पडल्या घेतलेली उसळी. ते पाहिलं पिचिंग डाऊन द ऑफसाइड अपस्ट्रीम. वाईट करार दिले. एकातरी धावसंख्यामध्ये धावसंख्या पोहोचवते 67 वर 67 फॉर 4. 70च्या क्रॉस होईल असं म्हटलं होतं. बघूया बॅटरची काय कमाल. वितेश आहे, वितेश वास्कर ऑन द स्ट्राईक.
पुढे चेंडू ऑफ लाईन सराच्या दिशेला डाऊन द स्टट. ओ माय गॉड फॉर्मलिंग का धावत नाही. सरेंडर होतं डायरेक्ट हिट. ओ माय गॉड 1-2 नाही तर 3 कडक कडक थ्रो. बरोबर उजव्या आणि 22 होती त्याच्या मधोमध आडवी केली एसटी मधली. वाट कडक थ्रो या. रनआउट. विजय मंडलिक बॅक. अर्धा संघ तंबूच्या दिशेने रवाना. 5 गडी होतात बाद. 67-68 लागतायत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये जवळजवळ पोहोचू शकले असतं परंतु पहिल्यांदाच सरेंडर पहिल्यांदाच शरणागती पत्करली आणि त्याचा नतीजा पहा. खरी संधी होती पोहोचण्याची परंतु ते पोचच्या बाहेर असताना मात्र अचूक नेम धरला. काचा नेम मधली एसटी आडवी केली आणि तिथेच विजय मंडलिकला इशारा दिला मैदानाच्या बाहेर. 5वा गडी बाद होतोय. 68 धावा. धाव फलकावर शेवटचा बॉल. पहिला इनिंग दुसरी मॅच. जय सांडपाड इलिमच्या विरोधामध्ये बॉलिंग टाकताना आता निशांत उत्तम आहे समोर. सुपर बॉलिंग. हा चेंडू एवढ्या उशिराने का जाता जाता विचार करीन नव्याने जर मॅच जिंकले तर हा चेंडू निश्चित मी 2 वेळा डिलिव्हर करेन असं निशांतला वाटेल परंतु मॅच अजून बाकी आहे. 68 बनल्यात. 69 इज अ टार्गेट सेट टू गावदेवी 11 दिवाले. येस राकेश. यस सर. आपण पाहताय आमदार चषक 2026 हे दिमागदार आयोजन एका बाजूला आणि आज आपण पाहताय आमचे दोन्ही गुरुवर्य दशरथजी पाटील सर सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय सँडी सर यांचं विश्लेषण विवरण आपण पाहताय. याच दरम्यान मान्यवर पाहुणे आदरणीय कमलाकर पाटील साहेब वरिष्ठ व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान. आदरणीय करावी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व कमलाकर पाटील साहेब यांचं शुभ आगमन आणि शुभ उपस्थिती आपण पाहताय. त्यांचा सन्मान मी विजयजी तांडेल यांना विनंती करेन की त्यांचा सन्मान या व्यासपीठावर झाला पाहिजे. तसेच आदरणीय चंद्रकांतजी कोहली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आदरणीय कमलाकर पाटील करावी गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व त्यांचा देखील शुभ सन्मान आमदार चषकाच्या व्यासपीठावर होताना आपण पाहताय. सँडी सर सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल अमर भोईर या ठिकाणी करावे गावचा एक वरिष्ठ लेजंड आणि समालोचक अभ्यासू समालोचक. याच्यानंतर आदरणीय चंद्रकांत कोहली साहेब माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिन दादा तांडेल यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आमदार चषकाच्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी चंद्रकांत कोहली साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आज आपण पाहताय सँडी सर बघा खूप मोठी टीम आहे. एका बाजूला निलेश राम म्हात्रे आहे, कैलास म्हात्रे आहे, निशांत आहे, एका बाजूला अमित आहे. करावे गाव म्हटलं ना एक टीम वर्क असते. मग गुणलेखक समालोचक पिच क्युरेटर प्रमोद तांडेल यांनी बनवलेली अतिशय चांगली खेळपट्टी आपण पाहताय. आणि एका बाजूला करावे ग्रामस्थांचं हे आयोजन. एकंदरीत काय म्हणाल करावे गाव म्हटलं अजूनही 12 संघ खेळतात आमच्या करावे गावामध्ये. लोकसंख्येचा विचार केला तर खूप आहे आणि जवळजवळ 280 खेळाडू या ठिकाणी रजिस्टर आहेत या करावे गावामध्ये. कमाल यार. कलाकाराचं गाव म्हटलं जातं. समालोचक असतील लाईव्ह असतील क्रिकेटर आहेत. आता आणखी एक कलाकार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये समाविष्ट आहे अमर भोईर. जशी परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि निसर्ग आम्हाला सांगा थोडंसं परिवर्तन करणं. जाऊन घेऊया याच नगरीतील एक बेहतरीन आवाज अमर भोईर येथील नेक्स्ट इनिंग त्यांनी सांगतील संपूर्ण कहाणी दुसऱ्या इनिंगची आमच्या अमर भोईरच्या जुबानी. प्लीज अमर. जसं आमदार चषकाच्या माध्यमातून मी या ठिकाणी अभय तांडेल असतील, कुमार तांडेल असतील, या सर्वच यतीनजी भोईर आहेत. अनेक क्रीडापटू या ठिकाणी करावे गावाच्या आहेत. त्या सर्वांचंच या ठिकाणी मी शुभ या ठिकाणी स्वागत करतोय. आणि जाऊया या दुसऱ्या इनिंगचं विवरण. अमर भोईर एक अतिशय अभ्यासू आणि सध्याच्या घडीला आघाडीचा समालोचक आणि सूत्रसंचालक. जाऊया अमर भोईर यांची वाणी. धन्यवाद सँडी सर. धन्यवाद राकेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा.
गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री श्री छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मी माझ्या आजच्या दिवसाच्या समालोचनास सुरुवात करतोय. स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अस्मितेची, सर्वांच्या पसंतीची. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा आणि चालू लढत आपण बघताय अनुभवताय. एका बाजूला सानपाडे संघ, एका बाजूला दिवाळी संघ, हे दोन मातबकर संघामध्ये चालू असलेली चुरस ईर्ष्या झुंज आपण अनुभवतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण खेळ बघितला सानपाडे संघाचा, तब्बल 68 धावा टोलून काढल्यात आणि 69चं टार्गेट सेट केलाय आणि 59 धावांचा पाठलाग करण्याचं आव्हान पेलवत असताना आता मात्र दिवाळी संघाची फलंदाजी आणि त्यांचे रणनीती बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि आपण पहिल्या सत्रामध्ये 2 गुरुवार यांचा आवाज ऐकला, त्यांची शब्दांची फेक, भावनांची लय, खेळाचा स्पंदनशील राग आणि ह्यांच्या माध्यमातून जेव्हा समालोचन घडतं ना मित्रांनो, तेव्हा क्रिकेटचं विश्व एका नव्या जादूने, नव्या उमेदीने उजळून उठतं आणि कित्येक वर्ष ह्या 2 आवाजाने मात्र मंत्रमुग्ध करून ठेवल्या या समालोचन क्षेत्राला. आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया आणि त्यांच्याकडून आम्ही शिकलोय, शिकवण घेतली आहे, त्यांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. आणि माझा सहकारी मित्र राकेश मात्र या आजच्या दिवसामध्ये सूत्रसंचालनाच्या भूमिकेत बघितला आपण आणि ह्या तब्बल 3 दिवस सूत्रसंचालक आणि समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला राकेश तांडेल यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. आणि आमची घरची प्रेक्षक वाहिनी सज्ज झालाय 3 कॅमेऱ्याशी हे दर्जेदार लाईव्ह टेलिकास्टिंग यांच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया आणि आयोजन कमिटीमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाचं आणि करावे गावातील ग्रामस्थांचा आपण आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण अनुभवतोय. चला सेकंड इनिंगला सुरुवात करायची. 3 पंच आपल्याला लाभलेत आजच्या दिवसभरामध्ये. सारसोलगावचे सुपुत्र गुरुनाथजी पाटील, शिरोडेचे सुपुत्र अमर वारंगे आणि जुईनगर येथील महेश सर यांची देखील आपल्याला आज मात्र पंचांची भूमिकेत कामगिरी बघायला मिळेल. त्यांचं आपण देखील कौतुक करूया, कारण एक गुणाचा कडाका जबरदस्त आहे आणि अशा ह्या कडक गुणामध्ये सलग अंपायरिंग करणं कठीण आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला सेकंड इनिंगला सुरुवात होताना बघायला भेटतोय सलामीर फलंदाज बघतोय आपण दिवाळी संघाकडून. स्ट्राईक एंडला दर्जेदार फलंदाज नयन कोरी, नॉन स्ट्राईक एंडला विकी मुंबईकर. एक टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त अवलिय फलंदाज नॉन स्ट्राईकला. त्याचा खेळ बघणं इंटरेस्टिंग असेल आणि त्याच्या खांद्यावरती मदार असेल. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतोय, कशा प्रकारे रणनीती असेल. सेकंड इनिंग ला सुरुवात होत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय अजय पाटील. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने कव्हर सीझन मध्ये खेळून काढलाय. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड वाईल चेसिंग 69 रन्स. पहिली धाव संख्या धावफलकावरती नमूद केली जाते. आरंभ, प्रारंभ आणि सुरुवात बघतोय. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड वाईल चेसिंग 69 रन्स. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला बघणार आपण, ज्याने मात्र कित्येक स्पर्धा गाजवून ठेवल्यात. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर हा नाव अग्रगण्य असेल. व्यावसायिक क्रिकेटमधील देखील आपली छाप त्यांनी आता मात्र सोडली आहे कुठेतरी. आम्ही मगाशी आपण सँडी सरांनी देखील उल्लेख केला, NMTCA मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये अव्वल खेळ देखील त्यांनी खेळला आणि आम्ही तो जवळून अनुभवला. त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट त्याने प्रत्येक वेळी सिद्ध केलाय. ऑन ट्रॅक बॉलिंग ट्रॅक अजय आणि हा चेंडू सहज जुळवलेला क्षेत्ररक्षक आहे. जाळं विणलाय आणि जाळ्यात फसवलाय. फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन. फर्स्ट विकेट गोज बॅक टू द डग आउट. यस डीजे नाहीये कुठेतरी. आपण मात्र आपल्याला थोडीशी आता मात्र बंदी आहे कुठेतरी. एक्झाम्स असल्यामुळे आपण गाणं ऐकवणार नाहीयेत. पहिल्या विकेटचं मात्र पतंग झालं. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून काय नीट अँड क्लिअर विजन आहे. कौतुक असेल प्रेक्षक वाहिनीचं. अप्रतिम झेल टिपला गेला. कुठेतरी जाळं विणलं गेलं होतं गोलंदाज अजयच्या माध्यमातून विकी मुंबईकरसाठी आणि त्या जाळ्यात फसवला गेला. सापळा रचला आणि ट्रॅप रचला गेला. त्या ट्रॅपमध्ये अडकवला गेला विकी मुंबईकरला. फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन. एक मोठी विकेट असेल, खूप मोठं यश असेल आणि मास्टर माइंड प्रमोद याच्याकडे असलेला अनुभव त्याने पणाला लावलाय. कुठेतरी त्याच्याकडचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. त्याला माहिती आहे विकी एक दर्जेदार फलंदाज आहे आणि त्याची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यासाठी विणलेलं झालं. कुठेतरी त्या रणनीतीला यश मिळालंय. फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन. इन ॲट नंबर 3 8 अनदर नयन. आता दोन्ही नयन आहेत खेळपट्टीवरती. नेक्स्ट बॉल
आणि हा चेंडू लो फुलटास सरळ जुळकावून दिलाय. चेंडू जातोय वन बाउन्स आउट द फेन्स. हा येतोय या स्पर्धेतला दमदार चौकार. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पण अनुभवला. या स्पर्धेचे प्रणेते सर्व शिलेदार आणि ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बघितला. आणि आता मात्र हा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू अजून एक चांगला फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. नयन ज्युनियरच्या माध्यमातून आल्या 2 चेंडू फेस केलेत. 2 चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार टोळवला आणि नंतरचा दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल. कुठेतरी पहिली विकेट गेल्यानंतर आल्या मात्र नयनने मात्र चांगली धुरा सांभाळली. आपल्या संघासाठी एक योगदान देत असताना 2 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 6 धावांवरती पोहोचवलाय. संघाला पोहोचवलाय 7 वरती. 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता मात्र फुल टोस मिस टाइम झाला. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. चेंडू जातोय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस पात्र चेंडू मात्र आता इथं रेस जिंकताना बघायला मिळतोय. फलन क्षेत्ररक्षक मात्र तिथं कुठेतरी मागे पडलाय. अजून एक चौकार या इनिंग मधील दुसरा चौकार अनुभवतोय. ज्या चौकारांची अपेक्षा होती दिवाळी संघाला ते चौकार आता मात्र नयन ज्युनियरच्या बॅटमधून बघायला मिळतात. त्याच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार अनुभवतोय. पहिल्या षटकातील अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडूमध्ये 11 धावा संख्या आपण धावपळ बघतोय. आता मात्र कुठेतरी चर्चासत्र चालू आहे. 4 खेळाडू एकत्र आलेत सानपाड्या संघाकडून. कर्णधार प्रमोद देखील आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी एक सल्ला मसलत करत असताना, कानमंत्र देत असताना, त्याच्याकडचा अनुभव शेअर करत असताना बघूया कानमंत्र कितपत फायदेशीर ठरतोय. कारण बॉलिंग ट्रॅकवर एक अजय एक अनुभव आहे त्याच्याकडे, पण प्रमोदकडचा असलेला दांडगा अनुभवाचा निश्चितच त्याला फायदा मिळेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि जसा चर्चासत्र झालं त्या चर्चासत्राचा फायदा झालाय. कुठेतरी तो कानमंत्र कामी आलाय आणि हा पहिल्या षटकाची सांगता आपण बघतोय. डॉट बॉलने सांगता झाली. धावसंख्या धावपळकावरती 1-1 फॉर द लॉस ऑफ 1. यानंतरच्या आगामी लढत असेल ह्या सामन्यातला विजेता संघ वर्सेस के ग्रुप शहाबाज. त्याने प्रथम सामना जिंकलाय. कुठेतरी आराध्य 11 सायवाडी करावे संघाला नमवलं आणि एक पाऊल ह्या स्पर्धेत पुढे टाकलाय. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. काय स्पर्धा आहे. तब्बल 4.5 लाख रुपयाची धनराशी 3 संघानं कुठेतरी हे 4.5 लाख रुपये डिवाइड केले जातील. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1.25 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक रोख रक्कम 75,000 रुपये. मालिका साठी आपण बाईक बघताय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकांना देखील पारितोषिक आहेत. दरम्यान सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्या. डावखोऱ्याचा गोलंदाज आणि हा चेंडू हवेत. काय प्रयत्न आहे. सक्सेसफुल. व्हॉट अ ब्रिलियंट टेक दॅट इज 8. अनदर विकेट हॅज बीन गॉन. सेकंड विकेट ऑफ दिस इनिंग आणि सेकंड सफलता बघायला मिळते सानपाडा संघाला. सोहमने चांगला झेल टिपला. कुठेतरी स्वतःला मात्र सावरत असताना टायमिंग ऑफ द जम्प वॉज परफेक्ट आणि चांगले सेपेट्स बघायला मिळाले आणि अजून एक दर्जेदार फलंदाजाला बाद केलं. नयनची विकेट घेतली गेली आहे. कुठेतरी एक चांगला क्षेत्ररक्षक आपण बघितलं लाईव्हच्या माध्यमातून. निलेश ऑन द बॉलिंग ट्रॅक. पहिल्या चेंडूवरती बळी मिळालाय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4
निशांत कोले आलाय. धावसंख्या 59 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दोन खंबे फलंदाज मात्र माघारी परतल्या. दोन सलामीवर माघारी गेलेत. आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण खेळपट्टीवरती बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर निलेश. हा चेंडू मात्र आता सरळ सिंगल साठी खेळून काढलाय. सिंगल टेकन ऑन दॅट डिलिव्हरी विथ दिस सिंगल 1 रन ऍडेड टू द स्कोर. धावसंख्या झाली 12 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र ह्या दोन्ही फलंदाजांवरती मदार असेल. नयन ज्युनियरने चांगला खेळ साकारलाय. निशांतने आल्याने मात्र स्ट्राईक रोटेट करून नयनला स्ट्राईक दिली आहे. कुठेतरी नयनचा दर्जेदार खेळ आपण पहिल्या 3 चेंडूवरती बघितलाय. सातत्य राखेल का हा प्रश्नचिन्ह असेल, कारण त्यांच्याकडून अपेक्षा असतील आणि आता कुठेतरी बॅट चेंजेस देखील केले जाते. 12वी खेळाडू आणि 12वे खेळाडू हरदेव निश्चित आपल्या संघासाठी नेहमी योगदान देत असतो. आपण त्याला पिक्चरमध्ये बघत नाही, टीममध्ये प्लेइंग 11मध्ये बघत नाही, पण तो आपल्या संघासाठी नेहमीच दर्जेदार योगदान देत असतो. एक आता मात्र बॅट बरोबर मेसेज पण गेला असेल. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल दोन्हीही फलंदाजासाठी पुरेसा होता. दोन्हीही फलंदाजाने मात्र त्याचा फायदा उचललाय. 2 धाव मात्र पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी ह्या मैदानावर टार्गेट आपण डिफेंड करत असताना ही गोष्ट बारकाईने आवर्जून त्याचा उल्लेख करेन मी, कारण ह्या मैदानावर किती स्कोर चेस होऊ शकतो आम्ही बघितलंय, अनुभवलाय. 360 ग्राउंड, कैलासवासी गणपत शेठ तांडेल मैदान आणि फलंदाजसाठी हा पूरक असलेला ग्राउंड आपण बघतोय. आणि हा चेंडू फुल टोस प्रकारचा चेंडू, नाराज असेल फलंदाज. निश्चितच एक चांगला चेंडू खेळण्यासाठी डिलिव्हर केला गेला होता, मात्र त्याचा काही फायदा ठीकसा उचलता आला नाही फलंदाजला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये शाजेचं शतरक्षण झालं, तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 15 रन्स अजून एक जोडली गेली आहे. निलेश ऑन टू द बॉलिंग ट्रॅक करावे. गणपती मंदिर यांकडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू अजून एक लोअर फुल्टस प्रकारचा चेंडू, हलवार प्रकारे चेंडू डीप होताना बघायला मिळतोय आणि फलंदाज चकला जातोय. कुठेतरी गोलंदाजाचं कौतुक असेल. आउटसाइड द ऑफ स्टंप बचावात्मक पवित्रा गोलंदाजी करत असताना चेंडू डीप होताना बघायला मिळतोय आणि फलंदाज मात्र चकला जातोय. एकाच आता मात्र शॉर्टर फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये हे चेंडू आपण हार्दिक वारंवार बघतो. कुठेतरी हा चेंडू आता मात्र एक जमेची बाजू आहे गोलंदाजाची आणि तोच चेंडू डिलिव्हर केला गेलाय. नेक्स्ट चेंडू, हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक पास टू द बॉलर. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळतोय. नाव आहे क्षेत्ररक्षकाचं सोहम, ज्याने चांगला झेल टिपला. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. निश्चितच अंडरअप क्रिकेटचा सराव जास्त असेल ह्या क्षेत्ररक्षकाचा दिसून येतोय. इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असतं, त्याची फ्लेक्झिबिलिटी आपण बघितली, त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा आणि त्याच्याकडचे असलेले सेफ हँड्स आपण अनुभवलेत. कुठेतरी आता मात्र 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते बघतोय आपण 16 रन 17 17 17 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र उर्वरित षटक 3 शेष असतील. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये आता काढायचे असतील 52. टार्गेट आता मात्र थोडं दूरवर होत चाललाय. कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र आता काहीतरी करामत करावे लागेल. ह्या षटकात निश्चितच जर कमबॅक करायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारावा लागेल. कारण ज्वेल एंडकडून गोलंदाजी होत असताना आपण जर हवेचा रोग बघितला तर ऑफ साईडला उजव्या फलंदाजाच्या ऑफ साईडला हवेचा रोग आहे आणि कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज अजित, आणखी एक नवीन नवखा चेहरा बॉलिंग ट्रॅकवर बघतोय. मास्टर माइंड प्रमोद याने मात्र आता चेंडू अजितकडे सोपावलाय. इनॅट नंबर 3 गोलंदाजी करत असताना बघूया कशा प्रकारे षटक हाताळला जाईल. नेरुल ज्वेल यांकडून मारा करण्यासाठी सज्ज झालाय.
18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी आता मात्र फलंदाजाला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. 1-2 चांगले फटके, पुन्हा एकदा दिवाळी टीम लिफ्ट होईल किंवा एखादा चांगला विकेट, अजून खोलवर पाय रोवले जातील सानपाडे टीमच्या माध्यमातून. आता मात्र हा चेंडू, चांगल्या चेंडूने सुरुवात केली जाते. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. आणि मित्रांनो कसं आहे ना, शॉर्टर फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळत असताना, फलंदाजी करत असताना जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल, डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं जास्त असेल तेवढं तुम्ही बॅकफुटवर जाल, एवढं मात्र नक्की. कारण 30 चेंडूचा खेळ खेळत असताना कुठेतरी डॉट बॉल किती खेळताय ह्याच्यावरती देखील तुमचं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळत असताना बघायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव आहे अजित. काय चेंडू हाताळला अजूनपर्यंत, 2 चेंडू अप्रतिम खेळवलेत. कुठेतरी नयनची बॅट ज्या मागच्या षटकात बोलत होती, आता मात्र त्या बॅटला कुठेतरी थांबून ठेवलाय. आलूवर रणपे आणि क्रीचवरती येत असताना कुठेतरी खांद्याचा वापर गोलंदाज करताना बघायला मिळतोय. असं वाटतं प्रथम दर्शनी त्या गोलंदाजाचं ॲक्शन बघितलं तर असं वाटत असेल का चेंडू हलवा येईल, पण शेवटच्या क्षणाला तो त्याचा रिलीज करत असताना पुरेपूर बॉडी झोकून देतोय, खांद्याचा वापर केला जातोय. चला आपण नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आपण एक ग्रुप शहाबाज टीम उपस्थितीत राहायचा आहे. जशी मॅच संपेल आपण टॉस करणार आहोत, कारण ह्यातला विनर संघ त्यांच्याबरोबर 2 हात करताना बघायला मिळेल. आणि बघूया कुठला संघ पुढे सरसावताना शहाबाज टीम बरोबर खेळताना बघायला मिळेल. आणि शहाबाज टीम देखील ह्या मॅचकडे आवर्जून बारकाईने लक्ष देऊन बघत असेल. आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टाइम जॅक, 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. हा आलाय आमदार चषकाचा दर्जेदार चौकार. बघू शकता आपण लाईव्हच्या माध्यमातून स्वतःला सेट करत असताना शॉर्ट अँड जॅकचा हा फटका बघितला, लेग साईडला आलेला हा महत्वपूर्ण चौकार म्हणेल. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, मंदावली होती, रोडावली होती, ती 4 ने मात्र आता पुढे सरसावताना बघायला मिळते. धावसंख्या झाली 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन टू द बॉलिंग ट्रॅक अजित. हा चेंडू आता मात्र दडपण, मागच्या चौकाराचा दडपण बघायला मिळाला. कुठेतरी लेंथ अँड लाईन मध्ये का मात्र चेंजेस करता असताना हा गोलंदाज बघायला मिळाला. फलस्वरूप वाईट फेकला गेलाय. धावसंख्या 24, 14 चेंडू आणि 45 धावांची गरज. आणि हा चेंडू कनेक्ट, व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ कनेक्शन, दिस इज एक्सलंटली टाइम टुवर्ड्स द स्क्वेअर लेग रिजन. हा आलाय आमदार चषकाचा दर्जेदार षटकार. वाव, जबरदस्त फटका आहे यार, काय कनेक्शन आहे. कुठेतरी आता मात्र आशा प्रलंबित झाल्या असतील दिवाळी संघाच्या. ह्या 2 फटक्याने मात्र कुठेतरी जादू बरसावली आहे. कुठेतरी उत्साह, जोश, जल्लोष, हर्ष दिवाळी संघाच्या खेम्यामध्ये बघायला मिळतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 रन्स. आता मात्र गेअर बदललाय फलंदाजाने. 13 चेंडू आणि 39 धावांची गरज. पहिल्या सामन्याची कुठेतरी आता मात्र पुनरावृत्ती होताना बघायला मिळेल का, टार्गेट तशाच प्रकारे चेस होताना बघायला मिळतोय. पण मात्र दिवाळी संघाच्या ह्या फलंदाजाचं कौतुक असेल. निशांत आल्या मात्र धुरा सांभाळले आपल्या संघासाठी, कुठेतरी चांगली खेळी खेळताना बघायला मिळतोय. हा चेंडू मिस हिट आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली प्रमोद, आणि हा जेल डिपलाय. अनुभवी आहे, अनुभव पणाला लावलाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर कायम ठेवत असताना स्वतःला चेंडू खाली सेट केलं, आणि सेट करत असताना ब्रिलियंट सेफ हँड्स देखील दाखवलेत. अजून एक फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजाने मात्र कुठेतरी धुरा सांभाळत असताना कुठेतरी चांगली फटकेबाजी करत होता, त्या फलंदाजाने मात्र माघारी परतावलाय. कसं आहे मित्रांनो, प्रमोद सारखा अनुभवी खेळाडू मैदानात आहे, आणि युवा एखादा खेळत असतो, तो युवा सामना खेळत असतो, पण अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाने तो सामना नेहमीच घडवत असतो. तेच काय चित्र आपल्याला मैदानात प्रमोदच्या माध्यमातून बघायला मिळतंय. त्याच्याकडे असलेला अनुभव निश्चितच ह्या संघासाठी मात्र त्याचे दुजोरा मिळतोय, कुठेतरी त्याची मदत मिळते आणि त्याची साथ मिळताना बघायला मिळते. आणखी एक फलंदाज बाद झाला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना बघितला आपण. नवीन फलंदाज आलाय कंकेश इन ॲट नंबर 5. मात्र 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचं टार्गेटवरती लक्ष आहे, आणि जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत, जोडले गेले, त्यांचं आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया.
12 चेंडू आणि 39. आपण पहिला सामना अनुभवला त्यामध्ये देखील हेच इक्वेशन होतं. 12ला 39 सेम इक्वेशन होतं. तिथं कुठेतरी करावे संघाची दमछाक झाली आणि चेस करत असताना कुठेतरी मागे पडले आणि त्या सामन्यात पराभूत झाले. मात्र तेच इक्वेशन आता मात्र दिवाळे संघासमोर आहे. दिवाळे संघ हा 39 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल, काय रणनीती असेल, कुठल्या गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. मात्र प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करावी लागेल कारण इक्वेशन खूप लांबवर आहे. स्टील पॉसिबल क्रिकेट आहे, चेस होऊ शकतात. 12ला 39 होताना आपण ह्या मैदानावरती कित्येक वेळा बघितल्यात, अनुभवल्यात. पण मात्र ते फटके कोणाच्या बॅटमधून येतील, कुठला फलंदाज स्टेपअप करेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि ह्या एंडने मात्र निश्चितच उजव्या हाताच्या फलंदाजाला हा पूरक एंड आहे कारण गोलंदाजी होते आता करावे गणपती मंदिर एंडकडून आणि ह्या एंडकडून गोलंदाजी होत असताना उजव्या हाताचा फलंदाजाला हवेचा रोख त्याच्या बाजूनी आहे, लेग साईडला आहे. कुठेतरी कनेक्शन चांगलं झालं तर चेंडू दूरवर ट्रॅव्हल होतो. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज निलेशला आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक वाईटने सुरुवात केलाय. कुठेतरी आता मात्र एक बचावात्मक पवित्रा गोलंदाजी करत असताना आउटसाइड ऑफ चेंडू डिलिव्हर केलाय. व्हाईट बॉलनी सुरुवात झाल्या. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. 31 झाल्यात, 38ची गरज आहे. निलेश ऑन द बॉलिंग ट्रॅक. कुठेतरी पहिला चेंडू लेंथ अँड लाईन ऍडजस्ट करत असताना वाईट फेकला गेलाय. स्ट्राईक एटला आपण बघतोय नयन ज्युनियर आणि हा चेंडू कनेक्ट केलाय. स्टेट बॅक पास टू द बॉल. हा येतोय वन बाउन्स ओव्हर टू द फेन्स. अजून एक दर्जेदार चौकार. चला चेस इज ऑन म्हणणारा चौकार बघायला मिळतो नयनच्या बॅटमधून. धावसंख्या झाले 35. अर्ध्या झाल्यात, अर्ध्या काढायच्यात. 35 झाल्यात, 34 काढायच्यात मित्रांनो. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर निलेश. पहिल्या चेंडूवरती चौकार. नेक्स्ट बॉल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण केलंय. साजं सोपे क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी दमछाक होईल का असं वाटलं होतं. मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं. टायमिंग ऑफ द जम्प वॉज द परफेक्ट. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण गेल्या. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. चेंडू वन बाउन्स ट्रॅव्हल होत होता सीमा रेषेकडे, पण क्षेत्ररक्षकाचा हुतूक असेल त्याने चेंडू प्लेमध्ये आणलाय. 2 धावा मात्र वाचवल्या गेल्यात आणि 2 ने मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या 37. 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. तर उर्वरित चेंडू शेष शिल्लक बाकी 10 मध्ये 32 काढायचे. स्ट्राईक एंडला नयन आहे. स्ट्राईक मात्र नयनकडेच आहे. ही जमेची बाजू असेल दिवाळी संघाकडून. त्याची बॅट बोलतीये, कुठेतरी कनेक्शन होत आहेत त्याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतो. थोडंसं फंबल आणि कौतुक असेल नयनच्या जोडीदाराचं. त्याने मात्र डेंजर एंडकडे जात असताना चपलाईने दुसरी धाव पूर्ण केली गेली. थोडंसं फंबल आणि क्रिकेट किती पुढे गेलाय सर. आणि क्रिकेटचं आता मात्र हे चांगलं दर्जेदार प्रदर्शन बघायला मिळतंय. कुठेतरी थोडंसं फंबल आणि ते थोडंसं फंबल त्या अशा फलंदाजासाठी पुरेस होतं. 2 धाव अजून जोडल्या जातील. नाही आता मात्र चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये जातोय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. थ्रो केला जातोय. योग्य जागी थ्रो केली. तिथं प्रमोद उपस्थित आहे. विकेट किपर एंडला थ्रो केला गेला आणि स्ट्राईक एंडला थ्रो करत असताना मात्र नयन थकला ह्याची जाणीव झाली होती आणि धावबादच्या रूपाने नयननी मात्र आपली विकेट गमावल्या. फलंदाज क्रमांक 4चा बाद होताना आपण बघितलाय. धावसंख्या 40 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. नवीन फलंदाज आपण बघतोय येताना आपण कुणाल कोहली. इक्वेशन असेल 8 चेंडू 29. 8 बॉल 29. मला 8 बॉल 28 आठवत आहेत आता. एका बाजूला रन मशीन विराट कोहली, त्याच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असणार तो हरीश रौफ. इंडिया वर्सेस पाकिस्तानची लढत. काय तो सामना होता आणि काय ते 2 षटकार होते. कुठेतरी प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये ते बिंबवलेले 2 षटकार होते.
ते 2 षटकार त्या क्षणाला महत्वपूर्ण होते. आता मात्र ह्या क्षणाला 2 षटकार किंवा 2 चांगले फटके बघायला मिळतील का? हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, गोलंदाज निलेश मात्र आता हवी होताना बघायला मिळतोय. हा महत्वपूर्ण डॉट बॉल असेल, कारण सेकंड लास्ट ओव्हर म्हटलं ना तर खूप महत्वपूर्ण ओव्हर असते वाईल्ड चेसिंग करत असताना. कुठेतरी इक्वेशन आता मात्र दूर होत चाललाय. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना अजून एक डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आणि प्रेशरला बळी पडत असताना बघायला मिळतो हा फलंदाज. आले आले मात्र 2 डॉट बॉल खेळल्या गेल्यात कुणालच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. आता मात्र टार्गेट कठीण आहे, दूरवरचं टार्गेट आहे. चला के ग्रुप शहाबाद संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आपण सर प्राचारण काढायचं आहे समालोचन कक्षाकडे. जसा हा सामना संपेल तुमच्या जोडाला देखील आपण त्वरित इकडे बोलवणार आहोत. तुम्हाला देखील विनंती असेल, आपण त्वरित इकडे प्राचारण करायचं आहे. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय दमदार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सन्मानार्थ आयोजित ही स्पर्धा आमदार चषक 2026 हे जबरदस्त दैदिप्यमान सोहळा. आणि ह्या सोहळ्यामध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग नोंदवलाय. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये 8 संघ एकमेकांबरोबर झुंजताना लढताना बघायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये कुठला एक संघ ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून असेल, कारण प्रत्येक दिवशी 8 संघ खेळत असताना आपण ट्रँग्युलरमध्ये एक संघ बाहेर काढणार आहोत. एक संघ पुढे जाताना बघायला मिळेल. आणि हा आकर्षक ट्रॉफीज, ही बाईक, बक्षिसांची लयलूट आहे. धनराशी तब्बल 4.5 लाख रुपयाची धनराशी आहे. प्रथम क्रमांक 2.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1,25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 75,000 रुपये, अशी तब्बल 4.5 लाखाची धनराशी डिवाइड केली जाईल तिघांमध्ये. टोटल 5.5 लाख आहे. 2, 2.5, 1.5 आणि 75. चला आता मात्र लास्ट ओव्हरला सुरुवात होत असताना आपण कुठेतरी पहिल्या चेंडूवरती फटका बघितला. 2 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील, शिल्लक असतील 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. 5 balls 27 रन्स नीडेड. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे, आपण बघू शकताय लाईव्हच्या माध्यमातून. आत्ता मात्र झेल निसडलाय, पण नाही, दुसरं क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 आहे काका. काका द्वितीय पारितोषिक 1,25,000 रुपये. फॉर्म आपल्या समोर आहे, क्षमा असावी, कुठेतरी करेक्शन करूया आपण. चला मात्र मागच्या चेंडूवरती झेल सोडला गेलाय, पण धावा दूरवर आहेत म्हणून काही नुकसान होणार नाही सानपाडा संघाचं. कुठेतरी आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये इन होण्याची संधी दिली आहे, कारण 4 मध्ये 25 बढू शकत नाहीत. मात्र गोलंदाजाने एक चुकी केली. 4 मध्ये 24 बढू शकतात. 4 मध्ये 4 षटकार, 4 चेंडू 24 धावा. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मानस इच्छा. आता मात्र सामना निश्चितच सानपाडा संघाच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र कुठली चुकी झाली नाहीये. तर निश्चितच सानपाडा संघ कुठेतरी शाबाद संघाबरोबर 2 हात करताना बघायला मिळेल. हा कनेक्शन झालाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून सहज सोपा झेल टिपला गेलाय. एवढा तर विकेट हॅज बीन टेकन. कुठेतरी सानपाडा संघाचं कौतुक असेल. 69 धावांचा डिफेंड करत असताना रणनीती चांगली आखली गेली. कर्णधार पद भूषवत असताना प्रमोदचं कौतुक असेल, त्याची रणनीती, त्याच्याकडचा असलेला अनुभव, त्याच्याकडचा असलेला कसं पणाला लावला. आणि कुठेतरी ह्याच सामन्यात आपल्या संघाला मात्र फिनिशिंग लाईनच्या पार नेताना बघायला मिळतोय. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी. 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. 2 मध्ये काढायचे 24. स्टील 24 रन्स नीडेड टू विन. आणि फक्त 2 चेंडू शेष असतील.
बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण बघतोय सोहम, ज्याने चांगला झेल टिपला होता. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर सोहम. सोहम हॅट्रिक वर असेल आता. मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का? एक माइलस्टोन ठेवूया. सामना एकतर्फी आता मात्र सांडपाड्याच्या बाजूने झुकलेला बघतोय आपण, पण एक माइलस्टोन म्हणून शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळेल का? सोहम हॅट्रिक पटकावेल का? लास्ट बॉल, विकेट बॉल, चेंडू हवेत आहे, कनेक्शन झालाय क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर. हाय तो षटकार. शेवटी मात्र कुठेतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली दिवाळी संघासाठी. षटकार आलाय. त्या फलंदाजाला कुठेतरी आत्मविश्वास देईल पुढच्या स्पर्धेसाठी, पुढच्या सामन्यांसाठी. हार्ड लक दिवाळी टीम. आपण देऊया दिवाळी टीमला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन असेल. जय सांडपाडा 11 प्रमोद पाटील यांचा हा संघ कुठेतरी पुढे सरसावले गेलेत आणि